छत्रपती शाहू महाराजांचा पंतू आणि प्रिन्सेस पद्मा महाराजांचा चिरंजीव. मी इथे खास करून आमच्या भारतीय जनता पक्षाचे दोघे उमेदवार मंडलिक साहेब आणि माने या दोघांच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि कोल्हापूर शहरातील सर्व जनतेला आवाहन करण्यासाठी काल मी इथे आलो. विमानाला थोडा उशीर झाल्यामुळे काल मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित राहता येत नाही, म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण आमचे दोघी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी कोल्हापूर शहरातील जनतेला आपण माझ्या वतीने आवाहन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि महायुतीचा उमेदवाराचा प्रचार करण्याचं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळं मी काही खोलात जात नाही शाहू महाराजांबद्दल. मी फक्त छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार म्हणून या कोल्हापूर शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला आमचे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या दोघी उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. हो, 3 तारखेला मी परत येणार आहे. मी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार आहे, रक्तमासाचा वारसदार आहे, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि तो वारसदार या नात्याने मी इथं जनतेला आवाहन करतो, कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की संजय मंडलिक साहेबांना आणि दुसरे जे आमचे हातकलंगण्याचे उमेदवार आहे माने साहेब, या दोघांना आपण मतदान करा अशी मी विनंती करतो. आणि गादीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल. 1962 साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले, त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेता नाही आलं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती, त्यांचा गादीचा मान हा विषयच येत नाही. ते व्यक्तिगत शहाजी महाराजांचे वारस म्हणून होऊ शकतील. मी मागच्या वेळेस धुळे शहरामधून अपक्ष निवडणूक लढवली. माझ्या विरोधात MIMचा उमेदवार होता, फक्त तो 2300 मतांनी निवडून आला. त्यामुळे त्याचा पाठिंबा घ्यायचा का न घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं. तुम्हाला माहीत असेल की मुस्लिम त्यावेळेसच्या राजांनी, त्यावेळेसच्या सुलतानांनी हिंदूंचे अनेक मंदिरं उद्ध्वस्त केले, अनेक मंदिरं पाडली. त्यामुळं त्यांचा पाठिंबा घ्यायचा किंवा न घ्यायचा हा त्यांचा विषय. शाहू महाराजांच्या रक्ताची वारस आहात, पण कोल्हापूरची तुमची ऋणानुबंध कमी आहेत असं वाटत नाही? मी नेहमी कोल्हापूरला येतो, कोल्हापूरच्या जनतेला मी भेट देतो. मी आता भारतीय जनता पक्षात आहोत, त्यामुळं मी त्याच्याबद्दल बोलू इच्छित नाही. मी निवडणूक लढवली होती. नो कॉमेंट्स. मी आता धुळे जिल्ह्यामध्ये, धुळे शहरामध्ये सध्या राजकारणामध्ये व्यस्त आहे. मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा, धुळे व नंदुरबार 2 जिल्ह्याची बँक आहे आमची. महाराष्ट्रामध्ये एकमेव बँक आहे की 2 जिल्ह्याची बँक आहे. त्या बँकेचा मी गेल्या 22.5 वर्षापासून चेअरमन आहे आणि 25 वर्ष त्या बँकेचा चेअरमन राहण्याचा महाराष्ट्रामध्ये
एकमेव मी असा माणूस आहे की जे 25 वर्ष राहू शकतो आणि मी अनेक निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आलेलो आहे. कोल्हापूरच्या जनतेची मागणी असेल किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारी दिली किंवा मला धुळ्यातनं उमेदवारी दिली तर मी सक्रिय राहील. मी जुन्या राजवाड्यात भवानी मंडपामध्ये माझं वास्तव्य होतं. त्यावेळेस माझी आजी विजयमाला राणी साहेब तिथं भवानी मंडपात राहत होत्या आणि मी इथं कोल्हापूरमध्ये कार्यरत होतो. पण 1990 साली मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून आलो. त्यावेळेस मला व्हाईस चेअरमन तिथं आमचे त्या काळातले नेते स्वरूपसिंग नाईक साहेबांनी मला व्हाईस चेअरमन केलं. पुढं दुसरे नेते आमचे अमरीश पटेल साहेब आमदार, सध्या आमदार आहेत ते, त्यांनी मला ते मंत्री झाले 2003ला. त्यांनी मला तिथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमदार केलं. त्यामुळे धुळे शहराच्या धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये व्यस्त झालो. 2004 साली मी आमदार म्हणून निवडून आलो. 1994-95 साली मी अपक्ष म्हणून आमदार तिथं निवडून आलो. त्यामुळं थोडंसं तिथं व्यस्त असल्यामुळं इकडं मला वेळ कमी देता आला. आणि आजही मी कोल्हापूरला येत असतो. मी या जिल्ह्याच्या लोकांना, मतदारांना इथं आव्हान करायला आलो आहे की आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना, दोघी हातकलंगणे आणि कोल्हापूर शहराच्या उमेदवारांना आपण मदत करा ही विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. आणि कोल्हापूर आणि हातकलंगणे दोघी मतदारसंघामध्ये राहणार नाही. मला जेवढा वेळ मिळेल मी धुळे मतदारसंघामध्ये प्रचार आहे, तिथं मी प्रचार प्रमुख आहे. तिथलाही मला प्रचार करायचा आहे, कोल्हापूर जिल्ह्यातही प्रचार करायचा आहे. दोघी कोल्हापूर मतदारसंघामध्ये आणि हातकलंगणे मतदारसंघामध्ये दोघी ठिकाणी मी जाणार आहे. राजकारणातली व्यक्ती या निवडणुकीत आपलं नागरिकांचं, जनतेचं मत आजमावत आहे म्हणून तुम्हाला भाजपने इकडे पाठवलं आहे का प्रचारासाठी? ते आपण ठरवायचं. मला कोल्हापूर आणि हातकलंगण्याची जबाबदारी दिली आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचा मी निवडणूक प्रमुख आहे. त्यामुळं धुळ्याची माझ्याकडे जबाबदारी आहे. नुसतं हातकलंगणे आणि कोल्हापूर शहराची जबाबदारी माझ्याकडे नाही आहे.